महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मोठा संघर्ष पेटलाय। एका बाजूला मंत्री छगन भुजबळ कोर्टाच्या वाट धरत आहे, तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील सावध झाले आहे। नमस्कार मित्रांनो, मी समाधान पाटील, आपण पाहतात खटपट ओरिजिनल। भुजबळ म्हणतात, सरकारने नवीन जी.आर. काढताना त्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला आणि हा निर्णय कोर्टात चॅलेंज करणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये वकिलांशी आम्ही आता चर्चा केलेली आहे आणि 2 दिवसांमध्ये मुंबई हायकोर्टात नवीन याचिका दाखल करणार, असं छगन भुजबळ म्हणतात। तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणतात, जर भुजबळ सरकारचा नवीन जी.आर. कोर्टात चॅलेंज करणार असतील तर आम्ही सुद्धा 1994 चा जी.आर. कोर्टामध्ये चॅलेंज करू, ज्यात ओबीसींचं आरक्षण वाढवण्यात आलं होतं। म्हणजेच आता लढा आणखी मोठा होणार आहे का, असा प्रश्न निश्चित झालेला आहे। याच दरम्यान जरांगे पाटलांनी मुंबईत दूध आणि भाजीपाला बंद करण्याची चेतावणी दिली आहे। आरक्षण न दिल्यावर आम्ही सरकारमध्ये उतरणार आणि सरकारलाही इशारा देत रस्त्यावर आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारच्या या हालचालींवर जरांगेंची ठाम भूमिका घेतली आहे। जर फसवेगिरी झाली तर आम्ही सुधारित जी.आर. मागू आणि गरज पडली तर पुन्हा एकदा आंदोलन उभारू। त्यामुळे आता सरकारपुढेही नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल। आता पुढील काही दिवसांमध्ये कोर्टात आणि रस्त्यावरून होणाऱ्या हालचालींनी हा संघर्ष आणखी तीव्र होणार यात शंका नाही, कारण छगन भुजबळ हे आता रस्ते सुद्धा जाम करू शकतात आणि भुजबळांनी आता आक्रमक पावित्र्य देखील हाती घेतलेले आहे। जर ओबीसींवर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळू शकतात, कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं आहे, जर सरकारने दगाफटका केला तर सुधारित जी.आर. काढू आणि वेळ पडली, प्रसंग पडला तर पुन्हा एकदा आरक्षण आणि आंदोलन उभारू। मित्रांनो, खरंच आता येणाऱ्या काळात नेमकं घडणार काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून द्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रेरणा मिळते। आणि आपल्या चॅनलला खटपट ओरिजिनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।